साई संगम सेवाभावी संस्था शिर्डी आणि आर झुनझुनवाला आय केअर हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी शिर्डी येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले। सकाळी 10 ते दुपारी पर्यंत पार पडलेल्या या शिबिराला शिर्डीसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला। शिबिराची सुरुवात विविध मान्यवरांच्या हस्ते श्री साईंच्या आरतीने करण्यात आली आणि यावेळी नेत्रतज्ञांच्या तज्ञ टीमने रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक निदान केले। काही रुग्णांना मोतीबिंदूसाठी शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले। शिबिराचे आयोजन अत्यंत सुस्थितीत पार पडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खालील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली। प्रदीप पप्पू बनसोडे, फकीरा लोढा, सुनील सोनवणे, सचिन तुस्कने, राहुल खरात, सुनील राखपसारे, आदिनाथ वाघ, लक्ष्मण झाडे, सुनील तुपे, मुरगे ब्रदर्स, शुभम मोरतडक, सुनील कुरक, गणपत भागवत, रवींद्र तुर्कणे, जालिंदर तुर्कणे, किशोर दंडवते, विलास गायकवाड, चंद्रकांत देवकर, जालिंदर शिंदे, प्रदीप पठारे, प्रमोद काढवे, मानसिंग, सतीश जाधव, किशोर, गिरीश सोनेजी, अमोल कमोटकर, प्रवीण सरोदे तसेच साई संगम संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी राहुल फुंदे। हॉस्पिटल सुसज्ज आहे, खास गरिबांसाठी बनवलेलं आहे। एकदा जर आमच्या हॉस्पिटलला आले तर पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करणार नाही। या लोकांना विचारा, हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा आहे, जेवणामध्ये थोडीफार गडबड होऊ शकतोय कारण आमच्याकडे जेवण हॉस्पिटल साऊथचं आहे आणि जेवण त्यांच्या पद्धतीने बनवतोय। आपल्या महाराष्ट्रीय लोकांना जमत नाही, परंतु जेवण चांगलं असतंय। तुम्ही फायदा घ्या, संदीप भाऊला त्याचा आशीर्वाद द्या। आम्हाला जर असाच तुम्ही जर सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही राहता तालुका पूर्ण मोतीबिंदू मुक्त करू। कुठलाही पैसा आमच्याकडे आकारला जात नाही, म्हणून सर्वांनी त्याचा फायदा घ्या हीच माझी विनंती आहे। 80% गरिबांना 20% श्रीमंतांना, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या हॉस्पिटलचं मान पनवेलला मिळालं। पनवेल हॉस्पिटल करून जवळजवळ 3 वर्ष झाली आणि अर्धा वर्ष कोरोनात गेला। 2.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 35,000 ऑपरेशन केले। आम्ही आता संदीप सोनवणेच्या निमित्तानं आम्हाला शिर्डीमध्ये पुन्हा चान्स मिळाला। आम्हाला राहता तालुका आणि परिसर मोतीबिंदू मुक्त करायचा आहे। मी बोलण्यापूर्वी आमच्याकडे ऑपरेशन करून आलेले मामा त्यांचा अनुभव सांगतील, हॉस्पिटल कसं आहे काय आहे, नंतर मी बोलतो। हॅलो, माझं नाव किसनराव उमरगी गाडगे, राहणार मी कोळपेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। मी आपल्या या हॉस्पिटलमध्ये डोळे माझं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे। इथे ऑपरेशन झालं आणि इतकी सुविधा छान आहे तर माझ्या कुटुंबातच मी आहे असं मला वाटत होतं। आणि या पाटील साहेबांचे अमोल उपकार आहे आपल्या रुग्णावर आणि पाटील साहेब प्रत्येकाला व्यवस्थित समजून उमजून सांगा आणि सगळी सेवा एकदम छान आणि रुग्णांना जाण्यासाठी गाडी वगैरे असते आणि रस्त्यात कोणाला तहान लागली, तेलबी लागली यासाठी गाडी उभी करतात आणि व्यवस्थित येतात आणि जागेवर पोच करतात। आणि असं हॉस्पिटल माझ्या जीवनात मी सुद्धा कधी पाहिलं नव्हतं। या हॉस्पिटलचा मला फार छान अनुभव आणि या माझ्या अनुभवामुळं मी कोळपेवाडी गावातून 20 ते 22 पेशंट स्वतः आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर पाटील साहेबांचे आणि सोनवणे दादांचे आपल्याला एवढी सेवा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर
7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.